नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहे बटाटा स्टफ करून मिरचीचे भजी किंवा तुम्ही याला चिली आलू पकोडा असं सुद्धा म्हणू शकता। तर त्यासाठी मी घेतलेले आहे तिथे मिरच्या, थोडासा माझा घसा बसलाय समजून घ्या। आणि इथे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि थोडासा कांदा आहे, कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे। तर आपल्याला फर्स्ट काय करायचं आहे, मिरच्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत। ते आपल्याला उभ्या कट करायच्या आहेत, म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला मॅश केलेला बटाटा भरणार आहेत आपण ह्याच्यामध्ये। तर सगळ्या मिरच्या आपल्याला अशाच भरायच्या। आणि या मिरच्यांमध्ये काय बिया वगैरे नाही आहेत जास्त काढण्यासाठी, ज्या मिरचीमध्ये बिया असतील त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत। चला, तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सगळ्या मिरच्या अशा कट केलेल्या आहेत आणि याच्यातल्या सगळ्या बिया आपण काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या मिरच्या चिरल्यामुळे ह्या रागवलेल्या आहेत, त्यामुळे मी माझा मोर्चा ह्या बटाट्यांकडे वळवला आहे। तर मिरच्यांची अशी अवस्था बघून बटाटे सुद्धा माझ्याकडे रागाने बघत होते, म्हणून मी त्यांना पण मॅश केलेला आहे। मी ह्याच्यामध्ये फर्स्ट आता थोडंसं लेमन ज्यूस ॲड करणार आहे। आता ॲड करायचं आहे मीठ, थोडीशी धणे पावडर आहे ही, थोडी जिरे पावडर आणि थोडीशी ब्लॅक पेपर। ब्लॅक पेपर ऑप्शनल आणि टेस्टनुसार थोडंसं लाल तिखट। आणि आपण आता हा कांदा ॲड करणार आहे आणि कोथिंबीर। आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। मसाले मी अगदी थोडेच घातलेत, कारण मला जास्त मसाला आवडत नाही आणि अगदी थोड्या मसाल्यांमध्येच टेस्ट छान येते। तुम्ही जर एक्स्ट्रा मसाले वापरले तर टेस्ट मसाल्यांचीच लागते। चला तर हे मस्त असं स्मॅश झालेलं आहे। आता आपण स्टफिंगची तयारी करूया। चला, आता आपण जे मिरच्या कट केलेल्या आहेत तर त्या मिरच्यांमध्ये हे स्टफिंग आपल्याला भरून घ्यायचं आहे। बघू शकता मिरची एकदम छान अशी स्टफ झालेली आहे, व्यवस्थित असा मी बटाटा याच्यामध्ये भरलेला आहे। तर आपल्याला याच पद्धतीने सगळ्या मिरच्यांमध्ये हा बटाटा भरून घ्यायचा आहे। आणि ते म्हणतात ना, तर माझ्या एका सबस्क्रायबरने सांगितलं की तुम्ही थोडीशी कॉमेडी पण करत जा व्हिडिओमध्ये। तर म्हटलं बर, सबस्क्रायबर पण महत्त्वाचे आहेत, त्यांच्या विनंतीला मान देऊनच आज हे थोडंसं कॉमेडी शूट केलेलं आहे। तुम्हाला आवडलं तर मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर आपल्या मिरचीत असा बटाटा भरलेला आहे आपण मिरचीमध्ये। आणि करण्यासाठी बेसन अगदी थाटात आलेलं आहे, कारण बेसनाचा थाट मोठाच आहे, त्याच्याशिवाय तर मिरच्या फ्राय होऊ शकत नाही। तर बेसनाच्या विनंतीला मान देऊन कोथिंबीरीने सुद्धा ह्याच्यामध्ये उडी मारलेली आहे। तर पटापट ह्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून थोडंसं मीठ ॲड करून अगदी चिमूटभर हळद मिक्स केली आहे आणि थोडेसे जिरे ह्याच्यामध्ये घालायचं पाणी आणि हे मिक्स करून घ्यायचं। तर पीठ आता आपलं मस्त असं मिक्स झालेलं आहे। पिठाची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची आहे। जास्त पीठ जर हे सैल असेल किंवा पातळ असेल तर भजीला जास्त कोटिंग होणार नाही। ह्याच्यामध्ये डीप करून दाखवते। तर हे बघा, एक ठीक असल्यामुळे एकदम मिरचीला सगळ्या बाजूने व्यवस्थित कोट झालेला आहे। तर असंच पीठ ठेवायचं आहे। चला, तर पीठ रेडी करत असतानाच मी तेल पण तापत ठेवलेलं आहे कढई। तर बराच वेळ कंटाळून प्लेटमध्ये बसलेल्या मिरच्या आता तेलामध्ये जाण्यासाठी रेडी झालेल्या आहेत। आणि आज बऱ्याच दिवसांच्या विश्रांतीनंतर बँगलोरमध्ये परत पाऊस चालू झालेला आहे, म्हणून हा बेत। वरती बेसन पडू नये म्हणून तुम्ही भांडं डायरेक्ट थोडंसं कढईपाशी घ्या आणि मग मिरच्या तेलामध्ये सोडा, किंवा तुम्ही हे जे पीठ आहे ते ग्लासमध्ये सुद्धा ओतू शकता। छत्ता भजींना एकदम असं मस्त असा गोल्डन कलर आलेला आहे आणि आता ह्या मिरच्या एकदम तर फुगून बाहेर येण्यासाठी रेडी झालेल्या आहेत।
चला, आणि तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी असे फ्राय झालेले भजी आहे. तो कट करून दाखवते. एकदम मस्त असं स्टफिंग आणि मिरच्या पण एकदम आतून सॉफ्ट अशा फ्राय झालेल्या आहेत. थोड्या सगळ्या गडबडीमध्ये आमचे शंभूराजे मध्येच उठले, त्यामुळे मी ग्रीन चटणी काय बनवू शकले नाही, पण तुम्ही नक्की बनवा. तर मी आता टोमॅटो केचप सोबतच खाणार आहे. सो तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.